नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच की आज तुमच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून 3 महत्त्वाच्या योजनांचे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। जर का तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे सुद्धा 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। तसेच शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला आहे। तसेच केंद्र सरकार म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेत स्पष्टपणे जाहीर केलं की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 6000 रुपये रक्कम ही आजपासूनच जमा होण्यास सुरुवात होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आजपर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती आज जमा होणार, उद्या जमा होणार। परंतु शेतकरी बांधवांनो, जर का प्रत्यक्षामध्ये जर का पाहायला गेलं तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होत नव्हता। आणि शेतकरी बांधवांनो, त्यासोबत आता काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ताच आमच्या खात्यावरती जमा झाला नाही, मग आमच्या खात्यावरती राज्य सरकार नेमकी 10वा हप्ता का जमा करणार? तर शेतकरी बांधवांनो, याचं कारण सुद्धा आता मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासोबत तुमच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा आताच काही मागील दिवसापूर्वीच नेमकी 23वा हप्ता जमा झालाय, लगेच 24वा हप्ता आमच्या खात्यावरती का जमा होणार? तर याचं देखील कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, आता सविस्तरपणे पाहत चला। जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता या 26 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 6000 रुपये रक्कम जमा होणार, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर शेतकरी बांधवांनो, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला। तुम्हाला म्हणजेच की संपूर्ण अधिकृत माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, A to Z माहिती संपूर्ण सविस्तरपणे समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच जमा व्हायला पाहिजे होता। परंतु काही तांत्रिक कारणांमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता। होय शेतकरी बांधवांनो, अगदी बरोबर ऐकलं आहे। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, कारण की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे। आणि आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 10वा हप्ता सुद्धा आज पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहे। त्यामुळे बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा, कधीही तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले असा मेसेज म्हणजेच की तुमच्या मोबाईलवरती सुद्धा येणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। परंतु हे देखील लक्षात घ्या, तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 3 हप्ते जमा होणार आहेत। यामुळे तुम्हाला काही अटी शर्ती पाळावी लागणार आहेत। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही या अटी शर्ती पूर्ण केल्या तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 6000 रुपये रक्कम जमा होणार आहे। जर का तुम्ही यामधील एक जरी काम अपूर्ण ठेवलं तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी योजनेचा हप्त्याचा जमा होणार नाही। आता आपण डायरेक्ट असं म्हटलं तरी काही हरकत नाही, तुमच्या नमो शेतकरी योजनेची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, राज्य सरकार व केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असा निर्णय
महत्त्वाचा जाहीर केला की नमोचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला, नमोच्या 10व्या हप्त्याची सुद्धा वेळ आली। त्यासोबत पीएम किसान योजनेचा सुद्धा आता 24वा हप्ता जमा होणार आहे, म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खरोखर आता 6,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। यामुळे आता कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या 26 जिल्ह्यांची यादी ही राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, आता हेच तुम्हाला सांगतो। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा तुमच्या खात्यावरती 22वा 23वा 21वा 20वा 19वा 18वा 17वा हप्ते जर का जमा झालेले असतील तरच तुम्ही या योजनेसाठी या पात्रतेमध्ये असणार आहेत, म्हणजेच की तुम्ही पात्र होणार आहेत। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे सुद्धा तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झालेले असतील तरच तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत। तर आता शेतकरी बांधवांनो, हे जर का तुम्हाला हप्ते जमा झालेले असतील तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आता पूर्णपणे जमा होणार आहे। फक्त आता शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका, 2 ते 3 मिनिटे वेळ काढून आता नक्कीच व्हिडिओला पाहत चला। आता आपण लगेच पुढे पाहणार आहोत की यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजेपर्यंत रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या मनामध्ये असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की राज्य सरकारने एकूण म्हणजेच की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यांमध्ये एकत्रपणे वाटप का होत नाही। तर शेतकरी बांधवांनो, याचं कारण सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यांपैकी आम्ही या ठिकाणी 26 जिल्ह्यांमध्ये आज वाटप करणार आहोत। आणि शेतकरी बांधवांनो, 26 जिल्ह्यामध्ये का वाटप होणार आहे, तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यासोबत तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे। याकरिता राज्य सरकारने असा निर्णय घेतला की एकाच वेळी जर का सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप करायचं ठरवलं तर असं होणार नाही, कारण की शेतकरी बांधवांनो काही म्हणजेच की डीबीटीला म्हणजेच की अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे म्हणजेच की राहिलेले उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी पुढे वाटप होणार आहे। परंतु आज या 26 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 6,000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। त्यामुळे जर का या 26 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अजिबात काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। फक्त बँक खात्याकडे शेतकरी बांधवांनो लक्ष द्यायचं आहे। कधीही तुमच्या बँक खात्यावरती म्हणजेच की पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो, त्याकरिता फक्त तुम्ही मोबाईलकडे मेसेजकडे लक्ष ठेवायचं आहे। तर आता शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आता हे जाणून घेऊया की यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये हे देखील जाणून घेणार आहोत की कोणत्या 26 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यामध्ये आलेली आहे। त्या 26 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर आता सर्वप्रथम हे जाणून घेऊया की तुम्हाला कोणती कामे करायची आहेत जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट 6,000 रुपये या ठिकाणी जमा होतील। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही खरंच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर नक्कीच आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला। तुम्हाला आता इथून पुढे एक एक माहिती सविस्तर समजून घ्यायची आहे, तरच तुम्हाला सविस्तरपणे सर्व काही समजणार आहे। आणि जर का तुम्ही हे काम एक जरी अपूर्ण ठेवलं तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। अनेक शेतकरी बांधव कामे सुद्धा करायला सुरुवात केली आहे, अनेक शेतकरी बांधवांची कामे सुद्धा पूर्ण आहेत। जर का तुमचं काम अपूर्ण राहिलं तर तुमच्याच खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा व्हायचा नाही। त्याकरिता शेतकरी बांधवांनो आता नक्की लक्ष देऊन पाहत चला। तर आता शेतकरी बांधवांनो बघा, नंबर 1 वरती काम आहे ई केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल, शेतकरी बांधवांनो आता लक्ष देऊन पहा, ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9व्या हप्त्याचा रुपया सुद्धा भेटणार नाही। त्यासोबत 10व्या हप्त्याचे सुद्धा आणि त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे सुद्धा या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर ई केवायसी तात्काळ तुम्ही पूर्ण करून घ्यायची आहे। अनेक शेतकरी बांधवांनी ई केवायसी पूर्ण केलेली आहे, अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पैसे
जमा होण्यासाठी तुम्हाला सुद्धा पैसे पाहिजे असतील, तुम्हाला सुद्धा पैशांची अत्यंत गरज असेल, तर तुमची ई केवायसी ही पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, जर का अद्याप देखील ई केवायसी पूर्ण नसेल तर ई केवायसी शेतकरी बांधवांनो तुम्ही करून घ्यायची आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. ई केवायसी अपूर्ण अजिबात ठेवायची नाहीये. ई केवायसी पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हप्त्याचा लाभ जमा होतो, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होत नाही. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं दुसरं काम आहे. लक्षपूर्वक पाहत चला, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होऊ लागलेत. तुमच्या खात्यावरती पैसे का जमा होत नाहीत, तर तुम्ही कामे नीट समजून घेत नाहीत, कामे तुमचे पूर्ण आहेत की नाही हे पाहत नाहीत आणि डायरेक्ट मग म्हणतात की पैसे जमा झाले नाही, असं झालं तसं झालं. त्याकरिता शेतकरी बांधवांनो नक्की लक्ष देऊन पहा. नंबर 1 वरती काम ई केवायसी होतं. आता नंबर 2 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्ड. फार्मर आयडी कार्ड अनेक शेतकरी बांधवांनी काढून घेतलेलं आहे आणि अनेक शेतकरी बांधवांचं अपूर्ण सुद्धा आहे, म्हणजेच की काढलेलंच नाही. शेतकरी बांधवांनो, जर का फार्मर आयडी कार्ड नसेल तर 1 रुपया सुद्धा तुम्हाला योजनांचा मिळत नाही. तुम्ही शेतकरी ओळखच तुमची या ठिकाणी बुडते. तुम्ही शेतकरी म्हणून ओळखलेच जात नाहीये. अनेक शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढून घेत नाहीयेत. परंतु तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ पाहिजे असेल, पीएम किसान योजनेचा लाभ पाहिजे असेल, सरकारी कोणत्याही म्हणजेच की इतर योजनांचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे. होय शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड हे लवकरात लवकर काढून घ्या. अनेक शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांचं त्यामध्ये काय झालेलं आहे शेतकरी बांधवांनो, तर त्यांचे नाव चुकलेलं आहे, त्यांचं आडनाव चुकलेलं असेल, त्यांचं नाव चुकलेलं असेल तर हे देखील शेतकरी बांधवांनो दुरुस्त करून घ्यायचं आहे. हे जर का दुरुस्त केलं तर तुम्ही सुद्धा पात्र होणार आहे. त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो नंबर 3 वरती म्हणजेच की महत्त्वाचं काम आहे. आता हे जर का तुम्ही केलं तर तुम्ही या ठिकाणी पात्र होणार आहेत आणि तुमच्या खात्यावरती डायरेक्ट रक्कम जमा होणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, हे तिसरं महत्त्वाचं काम असणार आहे. ते म्हणजेच की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी लिंक असणं अतिशय आवश्यक आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही अपात्र होऊ शकतात. सरकारने तिकडून डीबीटीच्या अंतर्गत पैसे वाटप करायचं ठरवलेलं आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे की डीबीटीच्या अंतर्गत जर का पैसे तुमच्या खात्यावरती तुम्हाला पाहिजे असतील तर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ हे पूर्ण करून घ्यायचं आहे आणि जे शेतकरी बांधव हे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचं अपूर्ण राहणार आहे अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी योजनांचा मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला पैशांची गरज असेल, पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला हे काम तात्काळ पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बँक खात्याशी आधार लिंक करताना तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक करून घ्यायचा आहे आणि जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील, हे 3 कामे शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे आहेत. हे जर का कामे तुमचे पूर्ण असतील किंवा तुम्ही पूर्ण कराल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे या ठिकाणी 2,000 रुपये पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो 1 मिनिट वेळ काढून नक्की पुढे पाहत चला, कारण की आता सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलेलो आहात आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजेच की तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का हे पाहायचं आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव जर का या यादीमध्ये आलेलं नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी आज जमा होणार नाही. फक्त या यादीमध्ये आलेल्या जिल्ह्यातीलच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे, असं राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणते 26 जिल्हे आहेत, त्या 26 जिल्ह्यांचे मी तुम्हाला एक एक करून नाव सांगणार आहे. त्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा. तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्यासोबत शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल
पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा तिसरा जिल्हा असणार आहे अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता केव्हा भेटणार, नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 10वा हप्ता कधी भेटणार, पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता कधी भेटणार, अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चौथा जिल्हा असणार आहे यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या 24व्या हप्त्याची, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची, तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, 5वा जिल्हा आहे वाशिम मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर परभणी मधील शेतकरी असाल, पालघर परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती बीड मध्ये राहून शेती करत असाल, अमरावती बीड मधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर बुलढाणा भंडारा चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। बुलढाणा भंडारा चंद्रपूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोली गोंदिया हिंगोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली गोंदिया हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पुणे उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नाशिक नांदेड नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। गोंदिया, हिंगोली, गडचिरोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील पूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।